नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे अनलिटेकवर. आज आपण फंक्शन कंपोनंट विषयी माहिती घेणार आहोत. कसे तयार करायचे, कसं यूज करायचं त्याचं. आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये फंक्शन कंपोनंट काय असते, कंपोनंट काय असते, त्याची टाईप वगैरे सगळं बघितलं. आणि हे आता आपला सेटअप मागच्या व्हिडिओमध्ये आपण केला होता. तोच आता आपण याच्यामध्येच फंक्शन कंपोनंट करणार आहोत. ते चालू करूया. पहिलं तर SRC मध्ये आपण नाही का कंपोनंट फोल्डर बनवायचं. कंपोनंट्स फोल्डर आपण इथं तुम्ही बाहेर म्हटलं तरी जमेल फाईल बनवायला. आणि याच्यामध्ये आपण हे करू फंक्शन कंपोनंट घ्यायचे ना आपल्याला. आता कंपोनंटचं नाव कॅपिटल कॅपिटल लेटरने चालू करायचं पाहिजे. JSX लिहून एंटर करायचं आणि इथं आपलं फंक्शन घ्यायला स्टार्ट करायचं. पहिलं कॉन्स्ट आणि आपल्या फाईलचं नाव तेच लिहायचं कॅपिटलने. फंक्शन इक्वल टू ब्रॅकेट आणि आपण इथं हे वाजवू ॲरो फंक्शन वापरू. रिटर्न परत ब्रॅकेट H1 तो अनलिटिक टाकू. अनलिटिक आणि इथं खाली नाही का एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि फंक्शन आपलं जे जे नाव असतं फंक्शनचं ते आणि सेव्ह करू. सेव्ह केल्यानंतर आपल्याला मेन फाईलमध्ये यायचं app.js त्याच्यामध्ये आपल्याला इथे इम्पोर्ट करायचं आहे. पहिलं लेस दॅनचं साईन द्यायचं आणि आपलं फंक्शनचं नाव द्यायचं फंक्शन असं आणि कंट्रोल आणि पेस्ट दाबायचं. आपलं सजेशन येतं. सजेशनवर क्लिक करायचं. ./component/function ही फाईल आपण इथे इम्पोर्ट केली. तुम्ही लिहू पण शकता इथं इम्पोर्ट फंक्शन फ्रॉम त्याचा पाथ आणि सेव्ह करा. आणि टर्मिनलमध्ये जा. न्यू टर्मिनलमध्ये आल्यानंतर आपल्याला एक कमांड रन करायची आपल्या ॲप चालण्यासाठी. npm रन ड्यू आपण मागं पण बघितलं. npm रन ड्यू झाल्यावर मग ती आपला कोड कंपाईल होईल. मग तो ब्राउझरला आपल्याला शो होईल. आणि हा आपल्या लोकल होस्टचा ॲड्रेस आहे. इथं तुम्ही कंट्रोल क्लिक करून पण ॲक्सेस करू शकता आणि आपण मॅन्युअली पण टाकू. हे तुम्ही बघितलं इथं अनलिटिक आले आणि आपण फंक्शन कंपोनंट असं यूज केलं. इथं फंक्शन आपण हे केलं आणि app.js मध्ये फंक्शन वापरले. तुम्ही इथं आजविक पण लिहू शकता. H1 हाय लिहिल्यानंतर आपण इथं हाय आलं अनलिटिक ते आपल्या कंपोनंटमध्ये आलं आणि तुम्ही म्हणता इथं आजविक असा टाईप वापरला तर चालेल का नाही का ड्यू तर बघा ही एरर आली आणि आपल्याला दोन टॅग एकाच मध्ये नाही आपण चालू शकत नाही. त्यासाठी इथं आपल्याला पण एरर काय म्हणते addition JSX element must be wrapped in a enclosed stack. Did you want to JSX fragment म्हणजे आपल्याला इथं एकाच ह्याच्यामध्ये घ्यावं लागेल. एका टॅग मध्ये घ्यावं लागेल. तर आपल्याला हे दोन यूज करायचे म्हटल्यावर कसं करायचं. मग एक आपण असं पण वापरू शकतो. हे काढून टाकतो मी.
एक तर याला नाही का, या का ड्यू मध्ये घेऊ. वेट. हा, हे आता एक ड्यू मध्ये आलं. आणि तुम्ही इथं आज एक घेऊ शकता नाही का, H2 घेतला, P घेतला नाही तर पॅराग्राफ 1 ड्राईव्ह असं काय पण लिहिलं आपण. तर आपण आता इथं यूज करू शकतो. आता आपल्याला इथं काही एरर येणार नाही. वेट कंपाईल होते त्याला. 1 ड्राईव्ह आलं का, असं आपण करू शकतो. आणि आता तुम्हाला इथं ड्यू नसेल वापरायचं तर इथं एमटी पण सोडू शकता आपण. आणि तुम्हाला इथं जेवढे हे घ्यायचे असतील, टॅग घ्यायचे असतील तेवढे घेऊ शकता तुम्ही. आता पण हे असंच चालेल, सेम चालेल, काहीच अडचण नाही. हे बघा चालू आहे. आणि हा होता फंक्शन कंपोनंटचा व्हिडिओ. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघू, काय होतं क्लास कंपोनंट, ते बघू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चॅनल सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी प्लेलिस्ट ॲक्सेस करू शकता. लिंक याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही ॲक्सेस करा. धन्यवाद.